कमलपाडा आपण यायचं आहे, आपल्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे। सुपर 4 मध्ये ज्यांनी झेल घेतला होता 500 रुपयाचं कॅश प्राइज वेद रमेश पाटील कुसुंबले। त्यानंतर फायनल मध्ये झेल घेतला 1000 रुपयाचं कॅश प्राइज होतं शब्बीर श्रीगाव। या सर्वांनी व्यासपीठाच्या बाजूला यायचं, आपला सर्वांना कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल। लगेच यायचं आहे, चला या एकेकाने यायचं आहे। कुणाल पाटील या, कुणाल म्हात्रे सांबरी। नमस्कार, सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। सर्व खेळाडू आणि प्रेक्षक यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। आज या ठिकाणी राजाबाई प्रीमियर लीग पर्व तिसरे या तिसऱ्या पर्वामध्ये अंतिम सामना झालेला आहे आणि खरोखर की आज ही राजाबाई प्रीमियर लीग एक या स्थानिक व्यासपीठ खेळाडूंना व्यासपीठ मिळण्यासाठी राजाबाई केणी यांनी केलेला हा प्रयत्न आहे आणि खरोखर त्यांच्या मनामध्ये हे कसं आलं आणि त्यांनी ते सत्यामध्ये कसं उतरून दाखवलं आणि त्याकरता मी आदरणीय राजाबाई केणी आमचे जिल्हा प्रमुख, आमचे तरुणांचे प्रेरणास्थान आणि खेळाडूंचे आशास्थान यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात प्रास्ताविक करावं। राजाबाई प्रीमियर लीगचे हे तिसरं पर्व होते आणि राजाबाई प्रीमियर लीगसाठी पोयनाड कुर्डूस म्हणजे ह्या विभागामधील 15 ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणारे सर्वच खेळाडू ह्या प्रीमियर लीगचं महत्त्व म्हणजे की अशा प्रीमियर लीग ह्या शहरा ठिकाणी होत असतात, परंतु कुठेतरी या ग्रामीण भागातील खेळाडूंना कुठेतरी व्यासपीठ मिळावं यासाठी ह्याच खेळाडूंनी मला गेल्या 3 वर्षापूर्वी सूचित केलं होतं आणि त्यासाठी ह्या खेळाडूंना चांगला खेळ आणि पब्लिकला चांगला खेळ बघण्यासाठी या प्रीमियर लीगचा आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आणि भाऊ प्रकाशभाई देसाई यांच्या आशीर्वादाने हा आपण तिसरा पर्व आपण पार पाडत आहोत आणि ह्या तिसऱ्या पर्वासाठी तुम्ही ज्या खेळाडूंनी आणि ज्या पब्लिकनी जी साथ दिलीत अशीच साथ पुढेही सुद्धा आपण द्यावी, कारण ह्याच्या पुढे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मोठ्या टुर्नामेंट आपण ठेवणार आहोत। एवढे बोलून मी इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाई की खरोखर तुमचं या ठिकाणी मिळणारं मार्गदर्शन आमच्या कायमच स्मरणात राहील आणि तुम्ही ही भरवलेली स्पर्धा प्रेक्षकांच्या आणि खेळाडूंच्या कायम स्मरणात राहील, कारण हा अप्रतिम नियोजनाचा या ठिकाणी जो नजारा आम्हाला पाहायला मिळतो हे सर्वस्वी तुमच्या आणि तुमच्यामुळेच झालेलं आहे। तर या ठिकाणी आज उपस्थित असलेल्या आमच्या आदरणीय जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई यांना मी विनंती करतो की आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। महाराजांना मानाचा मुजरा। व्यासपीठावर उपस्थित असलेले राजाबाई प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाच्या बक्षीस समारंभासाठी किंबहुना फायनलच्या मॅचची उत्कंठा पाहण्यासाठी आणि ती मनामध्ये साचवण्यासाठी उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे लाडके नेते, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी विकास कामाच्या बाबतीमध्ये इतिहास घडवला आहे, मूळ अलिबाग असो, पेण असो, सुधागड असो, रोहा असो, सगळीकडे कामांचा झंझावात चाललेला आहे असे कार्यकुशल आमदार सन्माननीय महेंद्रशेठ दळवी, माझे सहकारी आणि ह्या आजच्या प्रीमियर लीगचे सर्वेसर्वा, किंबहुना अतिशय यथोचित आणि यशस्वीपणे तिसऱ्यांदा या प्रीमियर लीगचा आयोजन करून तुम्हा सर्वांचं मन जिंकणारा आमच्या शिवसेनेचा, आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, एक कार्यकुशल जिल्हा प्रमुख, सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या सर्व लोकांना बरोबर घेऊन एकसंघपणे संघटना बांधण्याचं काम करणारा जिल्हा प्रमुख, गोरगरिबांचे प्रश्न असोत, पददलितांचे प्रश्न असोत, महिलांचे प्रश्न असोत, अशा सर्व प्रश्नांना हात घालून खऱ्या अर्थानं शिवसेनेचा जिल्हा प्रमुख कसा असावा हे यथोचितपणे सिद्ध करणारा जिल्हा प्रमुख असा माझा सहकारी राजाबाई केणी।
इथे उपस्थित असले सर्वच मान्यवर मंडळी, विशेषतः आप्पांचं नाव घ्यायला पाहिजे, मला वाटतं आप्पा गेले गोंधळी, आणि आमच्या रसिका वहिनी त्यांचं नाव घेतो, बाकीच्यांची सगळ्यांना नेहमी नाव आपण घेत असतो, सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व क्रिकेटवीर, प्रेक्षक वर्ग. आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेटचं फार मोठं वेळ आहे. अतिशय चांगले प्लेयर्स या रायगड जिल्ह्याने उभे केलेले आहेत. आज बघितलं तर सुधागड असेल, पेण असेल, सर्व भागामध्ये आज बक्षीस समारंभ असतील सगळीकडे. माझ्या तालुक्यामध्ये 2 ठिकाणी आमंत्रणं होती, परंतु राजाबाई प्रीमियर लीगचं बक्षीस समारंभ मी डावलू शकत नाही, त्यामुळे इथे येणं अनिवार्य होतं. मी सांगितलं की बाबा मी आज तिकडे जातो, मी बक्षीस उद्घाटनाला तिकडे गेलो आणि आज इकडे आलो, कारण एवढं भव्य दिव्य आयोजन, लोकांना काय आवडतं, लोकांच्या मनामधलं खरं गमक काय आहे ओळखून त्या पद्धतीने आयोजन करणं आणि लोकांची मनं जिंकणं एवढं सोपं नसतं. येणाऱ्या प्रत्येकाचं यथोचित स्वागत, यथोचित सत्कार या सगळ्या गोष्टी करून खऱ्या अर्थानं संघटनेला ओळख देण्याचं काम शिवसेनेचा आमचा प्रत्येक पदाधिकारी करत असतो. सांस्कृतिक क्षेत्रात असो, क्रीडा क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, सर्व क्षेत्रामध्ये अतिशय विधायक पद्धतीने काम करण्याची मंडळी, आम्ही सर्व मंडळी काम करत असतो. महेंद्र शेठचं काम तर तुम्ही बघितलं, बैलगाडा शर्यत असो, क्रिकेटचे सामने असोत, मुरुड महोत्सव असो, सगळीकडे मोठं योगदान देऊन ते यशस्वी करण्याचं काम आम्ही मंडळी करत असतो. गेले 4 दिवस मुरुडचा महोत्सव केला, डोळ्याचं पारणं फिटावं असा तो कार्यक्रम झाला. पुढच्या वेळेला अलिबागचा जो महोत्सव होईल तो महोत्सव मुरुड अलिबागचा आमदार नाही तर मुरुड अलिबागचा मंत्री करेल, हे अभिवचन तुम्हाला यावेळेला देतो. आणि त्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपण पुढचा अलिबागचा महोत्सव आपल्या हातात घेणार आहोत आणि तो महोत्सव आपण करणार आहोत. मुरुडचा महोत्सव आज गेली 5 वर्ष, करोनामधलं 2 वर्ष 3 वर्ष सोडली तर बाकी सगळ्या काळामध्ये अतिशय यथोचितपणे आम्ही केला, जोरात केला. म्हणजे आमचे खासदार देखील इथं आले होते, त्यांनी सांगितलं का गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवू नका, पण आम्ही तो ठेवला आणि शिस्तबद्ध पद्धतीने तो आम्ही यशस्वी देखील करून दाखवला. म्हणजे एवढं चांगलं काम, शिस्तबद्ध काम फक्त शिवसेनाच करू शकते आणि ती महेंद्र शेठ दळवींच्या नेतृत्वाखाली फक्त मुरुड आणि अलिबागमध्ये आम्हीच करू शकतो, हे सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, भविष्यामध्ये फक्त तुमच्यासाठी काम करायचं आहे, तुमच्या बरोबर राहायचं आहे, तुमचं सहकार्य पाहिजे, तुमचा दरवेळेचा असा प्रतिसाद पाहिजे, दरवेळेचा तुमचा सहभाग पाहिजे. तो सहभाग असाच राहू द्या. जे जिंकलेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, जे हारलेत त्यांना सांगतो पुढच्या वेळेला हे 4थं पर्व असणार आहे, फार मोठं व्हायच्यापेक्षा मोठं असणार आहे, त्यामुळे पुढची तयारी आत्ताच करा. काही दिवसामध्ये आमदारांच्या नावाने एक फार मोठं भव्य दिवस क्रिकेटच्या मॅचेस इथे आपण आयोजित करतोय आणि त्याच्यामध्ये देखील तुमचा सहभाग असेल, त्याच्यासाठी पण प्रयत्न करा. उद्या मला वाटतं शेवटचा दिवस आहे पार्टिसिपंटसाठी, तर त्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी करा, सहभाग घ्या आणि हे सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रामध्ये काम करण्याचं आमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करा. आज अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाला आयोजकांनी आम्हाला बोलवलं, त्या कार्यक्रमामध्ये आमचा यथोचित सत्कार केला. त्यांचं कुठल्याही प्रकारचा आभार न मानता त्यांच्या ऋणामध्ये राहून एक प्रेमाची बांधिलकी जपून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. खरोखर की तुमचं जे स्वप्न आहे की आपले आमदार मंत्री व्हावेत, हे आमचं सगळ्यांचं सुद्धा स्वप्न आहेत की आमचे आमदार मंत्री व्हावेत. ही परमेश्वर चरणी प्रार्थना करूया की खरोखर आजची राजाबाई प्रीमियर लीग स्पर्धा या ठिकाणी सुरू असताना की आम्ही पाहिलं 1, 2, 3 आणि हे 3रं पर्व आहे आणि हे 3रं पर्व आज संपत आहे. परंतु हे 3रं पर्व संपत असताना ह्याची तयारी करणं, याचा सगळी मेहनत आहे, याच्या पाठीमागे प्रेरणा आहे, दररोज रात्र जागरण करणं, हे सगळं म्हणजे नियोजन, आयोजन आणि हे सगळी भूमिका आहे ती सर्व या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी राजाबाई केणी यांनी, आमचे जे जिल्हा प्रमुख आहेत, प्रेरणास्थान आहेत यांनी आणि आमच्या माऊली म्हणजे रसिकाताई यांनी ही भूमिका पार पाडलेली आहे. तर या उभयतांचा सत्कार करणं हे आमचं खेळाडूंचं कर्तव्य आहे आणि ते या ठिकाणी आम्ही या दोघा उभयतांचा सत्कार करण्याचं मनोदय केलेला आहे आणि ते आदरणीय प्रकाश भाऊ आणि
आमचे सन्मान्य आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांना मी विनंती करतो की आमच्या रसिकाताई आणि राजाबाई किणी यांचा या ठिकाणी यथोचित सत्कार आपल्या शुभ हस्ते व्हावा ही आपणास नम्र विनंती. राजाबाईंना एक छोटीशी या खेळाडूंतर्फे भेटवस्तू त्यांची तस्वीर आणि शाल घ्या शाल. हा सत्कार आहे, हा सत्कार नाही तर हा जिव्हाळा आहे आणि जिव्हाळा प्रेम या ठिकाणी आपण सर्वांच्या तर्फे या ठिकाणी करत आहोत. सत्कार तो सत्कार खरोखर खऱ्या अर्थाने आमच्या रसिकाताई आणि आदरणीय राजाबाई किणी यांचा या ठिकाणी होत आहे की खरोखर याच्या पाठीमागे खूप मेहनत आहे आणि जिद्द आहे, चिकाटी आहे. या सर्वांच्या आमच्या सर्व खेळाडूंच्या पाठीमागे आशीर्वाद आहे तो आमच्या रसिकाताईंचा. तर मी या ठिकाणी विनंती करतो की आमचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब की आपण आम्हा सर्व खेळाडूंना आयोजकांना या या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मंचावर उपस्थित ज्यांचं आता अतिशय सुंदररित्या आपण भाषण ऐकलं ते आदरणीय संपर्क प्रमुख प्रकाश देसाई, ज्यांच्या संकल्पनेनं खऱ्या अर्थाने 3 वर्ष या ठिकाणी प्रीमियर लीग होते, ते आमचे जिल्हा प्रमुख राजा केनी, मंचावरील सर्व मान्यवर, आमच्या रसिकाताई आणि तिन्ही ताई, आमच्या उपस्थित सर्व क्रिकेटप्रेमी आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दिला आहे ते सर्व खेळाडू, त्यांचे मालक, चालक, बंधू आणि भगिनींनो, भाऊनी सर्वसमावेशक असं भाषण केलं. आपली उत्कंठा फक्त बक्षीस वितरणाची आहे, पण राजा केनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेची घोडदौड चालू असताना विशेषतः अलिबाग तालुका आणि या परिसरामध्ये अतिशय सुंदररित्या जनतेला भावणारी कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्याच्या माध्यमातून नेहमीच घडत असतो. आज राजाला मी खऱ्या अर्थाने एक विनंती करणार आहे की 4थं पर्व हे नाईट क्रिकेटचं असलं पाहिजे असं माझी विनंती आहे. आणि भाऊनी सांगितलं की जिल्हा परिषद निवडणूक असेल, लोकसभा असेल, विधानसभा तिन्ही पार पडत आहेत. तुम्ही बोलल्याप्रमाणे मी मंत्री म्हणून नक्की या मंचावर येईन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजा देखील एक चांगल्या पद सांभाळून या ठिकाणी येईल, कारण त्याचं कार्य अतिशय अफाट आहे. मी देखील 4, 5, 6, 7 मार्च नाईट क्रिकेट प्रीमियर लीग विधानसभा मतदारसंघ असं ठेवलेलं आहे. भाऊनी सांगितलं उद्याचा शेवट दिवस आहे, खेळाडूंनी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट नक्की करा. पण अशा पद्धतीचे खेळ खरं ग्रामीण भागामध्ये होणं ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागातल्या खेळाडूंना खऱ्या अर्थाने अशा पद्धतीची उपलब्ध करून देणं हे खरं अतिशय महत्त्वाचं असं मी नक्कीच सांगेन. वय पुन्हा आयुष्यात परत येत नाही आहे, आपण त्या वयामध्ये ते खेळ खेळले पाहिजे. खरं तर ह्या भागातला कबड्डी हा अतिशय नावाजलेला खेळ आहे. बैलगाडी देखील या ठिकाणी होत असते. पण खरं बघितलं की राजाच्या माध्यमातून अनेक नवनवीन खेळ विशेषतः या भागामध्ये आपल्याला सांघिकरित्या खेळताना दिसत आहेत. आणि खरं टीमवर्क छान आहे. त्याच्या पाठी असणारे सगळे आमचे पक्षाचे नेते, कार्यकर्ते एक संगतीने अतिशय सुंदररित्या नियोजन करतात. आजचं नियोजन अतिशय सुंदर आहे. म्हणजे खरं मला वाटलं की नाईट क्रिकेट असंच एक संपूर्ण हे या ठिकाणी आयोजन नियोजन निश्चित आहे. पुन्हा एकदा मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी आणि ज्यांनी सहभाग दिला ते सर्व क्रिकेट प्लेयर, विशेषतः आमच्या सचिनसाठी इथूनच बॉल मी त्याच्या हातात देतो आहे.
पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.